जर सरकारनं आम्हाला चॉकलेट दिली मराठा समाजाला तर आम्ही त्यांना पण चॉकलेट देऊ. आमचे आमदार हे आहेत आपलं साहेब पाटील. कोण? पाटील पाटील कोण? हे नाव काय नाव नवीन झालेले आहेत ना. फक्त आमदारांना आपापले खासदारांना आमदारांना आपापले घरं भरले तर आणि आलिशान घर बांधून ठेवले तर असे बांधले जसं काय यांचे राजमहल आहेत राजवाडे आहेत या टाईप याने यांचे घरं बांधले तर व्हाईट हाऊस फिकं यांच्या पुढं काहीच नाही, काही झालेलं नाही. उगा नुसतं देखावा आहे. विकास तर झाला नाही, फक्त भकास झाला मात्र हे नक्की आहे. विकास झाला नाही, भकास झालाय. नमस्कार, मी ज्ञानेश्वर उंडाळ आणि तुम्हा सगळ्यांचा आखाडा विधानसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. सध्या विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि जोरदार पक्षांकडनं देखील तयारी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ग्राउंड लेवलवरती लोक काय सांगतायत, मागच्या 5 वर्षात खरंच विधानसभेमध्ये विकास झालाय का आणि लोकांना येणारा नेता कसा असावा, महाराष्ट्रात कोणाचं सरकार असायला हवं, प्रश्न सुटलीत का, विकास झालाय का, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण थेट जनतेमध्ये जाणार आहोत आणि जनतेकडनंच या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करून त्यांच्याकडनं त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेणार आहोत. विकासाच्या कुठल्या मुद्द्यांवरती यावेळेस ते मतदान करणार, या सगळ्या प्रश्नांवरती आपण मुंबई तकवरती हिंगोलीकरांशी या सगळ्या प्रश्नांवरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर चला आपण थेट जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न जाणून घेऊयात. शहरातील संविधान कॉर्नर या परिसरात आहोत आणि इथे देखील पूर्ण गजबजलेला परिसर आहे. आपण लोकांशी चर्चा करूयात. कुठं आलं? मी इथलाच आहे. बरं, काय नाव तुमचं? विजय कंधारकर. काय कोण आहेत तुमचे आमदार सध्या? आमचे आमदार हे आहेत आपलं साहेब पाटील. कोण? पाटील पाटील कोणते? हे नाव काय नाव नवीन झालेले आहेत ना. नवीन आमदार झाले. हा आणि तानाजी मुटकुळे पहिले होते. आता आमदार कोण आहे? आता हे त्यांचं नाव नवीनच आहे. काल परवा झालेलं इलेक्शन तेवढं माहीत नाही. आळंदीकर आहेत ते. आळंदीकर आहेत? आळंदीकर हिंगोलीचे आमदार. हो. कोण आहेत आमदार तुमचे? आमदार कोण आहेत? तुमचे आमदार कोण आहेत? तानाजी मुटकुळे. हो, किती वर्षापासून आमदार? हे आता 10 वर्ष व्हायले. हो, काय विकास झाला हिंगोलीचा? विकास झाला. हो, कुठले मुद्दे आहेत सोडवले गेले? हे तळ्याचा मुद्दा होता, खूप गरगंदी होती तिथं, ते हे केलं. हो, रोजगार मिळाला का या सरकारला? रोजगार मिळाला. हो हो. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सध्या राजकारण सुरू आहे, महायुतीचं सरकार आहे, महायुतीच्या काळामध्ये प्रश्न सुटतात जनतेचे प्रश्न सुटाले थोडेफार. हो, काय वाटते आता पुन्हा निवडणुका लागत आहेत का? काही महिन्यावरती आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. यावेळेस काय वाटते, बदल हवा आहे की हेच चांगलं आहे? नाही, हे सरकार चांगले. हो, कुठले मुद्दे आहेत जे सोडवले? 5 वर्षात हे शेतकऱ्याचे मुद्दे आहेत थोडेफार सोडवले. आता बहीण योजना आणली, ते आता ती योजना नवीन आणली आता. हो. काकू कुठनं आलायत? इथे हिंगोली श्रीनगर. कोण आहेत आमदार तुमचे? आमदार माहित नाही आम्हाला कोण आहे ते. आमदार माहित नाही? नाही नाही किरण राहता इथं. तुम गाव कोणतं? तू आमच्या वगरवाडी. मग तिकडचे आमदार कोण? राजू नवघरे. उस्मातचा विकास झालाय का? ते का माहित नाही. आम्ही तर आलं कामाला तर इकडेच राहिलो. आणखीन काही लोकांशी आपण चर्चा करूया. कुठं आहेत साहेब? घोटादेवी. कोण आहेत आमदार तुमचे? हे आष्टीकर. आष्टीकर आमदार आहे. आमदार आमदार हे सूर्यकांत पाटील नाहीत. आमदार कोण आहे? आमदार कोण माहिती सध्या. बरं, मग बरं, तानाजी मुटकुळे कोण आहे? आमदार आहेत सध्या. काय विकास झालाय? चालू आहे साधारण ठीक आहे. हां, मग पूर्ण विकास कोण करेल असं वाटतं? आता इथले खासदार करतील असं वाटेल नवीन झाले. आणि विधानसभेतला? विधानसभा बांगर साहेब आहेत सध्या. बांगर साहेब आहेत, करतील त्याने. ते तर कळमनुरीचे आमदार आहे. हिंगोलीचे टार्फे नाही जातो मी नसतो. हिंगोलीचे आमदार कोण? कोण आहे तो? एक हिंगोलीचे आमदार कोण आहे? काका हसतायत,
काका हिंगोलीचे आमदार कोण आहेत? तानाजी मुटकुळे. तानाजी मुटकुळे. बरं, काय यावेळेस कुठले प्रश्न आहेत हिंगोलीकरांचे? येत्या विधानसभा जवळ येत आहेत, कुठल्या प्रश्नावर काम व्हायला पाहिजे? फक्त नंबर एकचे माणसं निवडायला पाहिजेत, बाकी काय नाही. भ्रष्ट नाही, घेऊच नाही. पुस्तक घेऊन आहेत. बरं, मग तुमच्या मते कोण आहेत चांगले? नाही नाही नाही, कमिटी नेमायची, कमिटीनं सिलेक्ट करायचे. नामांकित माणसं नेमायची, त्याच्याकडून घ्यायचं. लोकशाहीला धरून असेल का कमिटी? पहिली तर गोष्ट त्या कमिटीतलीच आधी शोधायची नंबर एकचे माणसं. आज 100,000 लोकांना त्याच्यात शिफारस केली पाहिजे, तर मग उपयोग आहे. नाही तर मग काय. काही काकू कुठनं आलाय? मला येत नाही काय बोलायला. परत फक्त एवढं सांगा, तुमचे आमदार कोण आहेत? तानाजी मुटकुळे. तानाजी मुटकुळे आहेत. बरं, विकास झालाय का? प्रश्न सुटतात महिलांचे? तेवढं बोलता येत नाही बयान मला. बरं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री? ते बी तेवढं माहिती नाही. गोपीनाथ शिंदे. मोठ्यानं सांगा. नाही येत नाही बयान. बरं, आपण लोकांशी चर्चा करूयात. सर, कुठनं आलाय? मी हिंगोलीमधून आलेलो आहे. काय नाव, काय काम करता? राजेश्वर शेषराव भालेराव. मी प्लॉटिंग एजंट आहे आणि इंजिनियर आहे. आपले प्रश्न काय आहेत सर? हिंगोलीचा विकास झालाय का? हिंगोलीचा विकास जसा व्हायला पाहिजे तसा झाला नाही. रोड आणि केले म्हणजे हिंगोलीचा विकास झाला अशी गोष्ट नाही. एक तर हिंगोलीचा प्यायचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. हिंगोलीत MIDC नावाची वस्तू नाही. एकही प्रकारची फॅक्टरी वगैरे बसवलेली नाही. फक्त आमदारांना आपापले खासदारांना आमदारांना आपापले घरं भरले तर आणि आलिशान घर बांधून ठेवले तर असे बांधले जसं काय यांचे राजमहल येतं, राजवाडे येतं, या टाईप याने यांचे घरं बांधले तर. व्हाईट हाऊस फिकं यांच्या पुढं. आता हिंगोलीचा विकास कोण करणार? हिंगोलीचा विकास करणार येणारा आमदार जे बी राहील ते मराठा समाज जे निवडून देईल तेच आमदार विकास करू शकणार. कारण इथं बहुबहुल मराठा समाज आहे आणि BJP सोडून दुसरा कोणताही आमदार आला तर विकास करू शकते, त्याच्याशिवाय विकास करू शकत नाही. बरं, काय वाटतंय, मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवेल का? सरकार सोडू शकत नाही. सरकारमध्ये दम नाही. देवेंद्र फडणवीस ठीक आहे, पण हे कसं आहे, देवेंद्र फडणवीस चॉकलेट द्यायचं काम आहे त्याच्याकडे. जसे राजू सातव पहिल्यांदा चॉकलेट द्यायचे, चॉकलेट द्यायचे, तसे देवेंद्र फडणवीस चॉकलेट देतात की तुम्ही हे करा, ते करा, असं करतो, तसं करतो. काय केलं हिंगोलीत? आज काय सुधारणा आहे? कोणती फॅक्टरी आहे? कोणतं काय लावलं? हिंगोलीत फॅक्टरी नावाची महाराष्ट्रात कुठल्या पक्षाचं सरकार असेल? महाराष्ट्रात मिक्स पक्ष समाज पाहिजे, जेणेकरून सगळ्याचं वर्चस्व राहिलं तर सुधारणा होईल. आणि वन साईडचं सरकार कोणाचं असेल तर ते त्याची मनोपली चाललं. सध्या BJPचं सरकार आहे, तर आज जसा मनोज जरांगेने यांना हादरून ठेवलं की भाजपच्या पूर्ण सीटा पडल्या, त्यांच्यामुळे याने लाडली बहीण योजना, ही योजना, ती योजना चालू केली. एका माणसामुळं, फक्त मनोज जरांगेमुळं. नाही, यांची ताकद नव्हती की लाडली बहीण योजना चालू करायची, हे करायची, ते करायची. यांना म्हणजे मात्र एका माणसानं त्यांना दाखवून दिलं की काय असते ते समाज आणि माणुसकी काय असते ते. बरं, ठीक आहे, सगळं झालंय, महाराष्ट्राचं राजकारण झालंय. हिंगोलीच्या राजकारणावर बोलू. हिंगोली विधानसभेमध्ये कुठल्या विकासाच्या मुद्दे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये मतदान करा? आम्हाला जे योग्य उमेदवार सुशिक्षित आणि चांगला वाटेल आम्ही त्याला मतदान करणार. काय नावं आता सध्या चर्चेमध्ये आहेत, जे काय नावं चर्चेमध्ये येतात आतापासूनच, जसं की भाऊराव पाटील आहेत, आमदार तानाजी मुटकुळे आहेत, त्याच्यानंतर ठाकरे गटाचे संदेश देशमुख आहेत, वसीम देशमुख आहेत, आपले सुधीरप्पा सराफ आहेत, अशी अनेक नावं आहेत चर्चेमध्ये. काय वाटतं तुम्हाला? जे सुशिक्षित आणि चांगला असेल उमेदवार आणि जे की दुकानावर बसून कारभार करणार नाही, चांगल्या जागी काम जाऊन करू शकेल जनतेमध्ये जाऊन डेअरिंगनं, आणि त्यांना आतापर्यंत कोणाची लूटमार केलेली नाही, तसे आम्ही आमदाराला निवडून देऊ. तर आणखीन काही लोकांशी आपण बोलूयात. काही लोकांशी चर्चा करू. महाराजांनी आलो. बरं, कोण आहेत तुमच्या आमदार? संतोष बांगर आहेत. कळमनुरीमध्ये विकास झालाय का? थोडाफार झालाय. काय कामं राहिलीत? कामं बरेच राहिलेत. इमानायाला, शेतीतले बंधारे राहिलेत. एक प्रश्न विचारतोय, महाराष्ट्रात कोणाचं सरकार यायला पाहिजे येत्या निवडणूक? त्यात काय सांगता यायचं नाही आपल्याला. तुमच्या आवडीचा मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायचंय? नाही, इकडे इकडे बोलायला लावा द्यायला. तर अनेक काही लोक आहेत. आजी कुठनं आलाय? बाकी मैं डरती माँ कहाँ से हो आप? मैं यहाँ के यहाँ के? हो यहाँ पे विधायक कौन है आपका? मुझे नहीं मालूम होता. मालूम नहीं है आपको? तर अनेक प्रश्न जे आहेत आपण चर्चा केली आहे नागरिकांशी. अनेक प्रश्न जे आहेत ते आतापर्यंत सोडवले गेले नाही आहेत आणि येत्या काळात ते प्रश्न सोडवायला हवीत अशी अपेक्षा हिंगोलीकरांनी व्यक्त केली आहे. मात्र येणारा आमदार जो आहे तो सुशिक्षित असावा, जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा, जनतेमधला असावा अशीच भूमिका जी आहे, भावना जी आहे ती हिंगोलीकरांनी व्यक्त केली आहे. आपण सध्या हिंगोलीतील गांधी चौकामध्ये आहोत आणि हा जो परिसर आहे तो नेहमीच गजबजलेला असतो. मुख्य मार्केट प्लेस असल्यामुळे इथे अनेक लोकांची गर्दी असते. गावखेड्यातून लोक येतात. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. तर चहावरती काही लोक बसलेत, आपण त्यांच्याकडनं पहिले जाऊयात. काका कुठले आहेत? हिंगोली. बरं, कोण आहेत तुमचे आमदार? आपले इथे का मुटकोडे साहेब. हो. 10 वर्षापासून मुटकुळे साहेब आमदार आहेत. काय वाटते, विकास झालाय? विकास झाला पण चेंज पाहिजे पण. का पाहिजे? कारण की थोडासा जे विकास जे होऊन राहिला होता ते थांबला. ते जे गती होती ते थांबली ते गती. आणि ते संविधानबद्दल छोटे आरोप लावून ते सर्व म्हणजे धिंगाणा झाला ते. म्हणून आता लोकांची आशा आहे की विकास झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि गोरगरिबांसाठी काम धंदे रोजगार हे सर्व पाहिजे चांगल्या पद्धतीने. तुम्ही म्हणताय गती लागली पाहिजे, नेमकं काय कारण आहेत की विकास खुंटलाय? कुठल्या गोष्टीवरती विकास व्हायला पाहिजे होता? कुठले मुद्दे आतापर्यंत सोडवले गेले नाही? कारण की विकास झाला पाहिजे हे मान्य आहे सर्वांना, पण काही नेता लोकमध्ये काही गडबड, इकडले तिकडले कामं, म्हणून त्या हिशोबाने विकास काही झाला नाही बरोबर. म्हणून हिंगोली विधानसभाचा उमेदवार चेंज पाहिजे. जुने एकही नेता नाही पाहिजे, नवीन उमेदवार पाहिजे आणि यंग बॉडीमधला पाहिजे उमेदवार. महाराष्ट्र पार्टीचा असो. महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री बघायला आवडेल? एकनाथ शिंदे. काय कुठले आहेत? आम्ही प्रॉपर बाहेरगावची पण येतच असतो जवळ हिंगोलीला. हां, मतदारसंघ तुमचा वसमत आहे? आमचा वसमत आहे, पण येथे मतदान आहे ना हिंगोली मतदारसंघ. तुमचं मतदान इथं आहे म्हणल्यानंतर इथल्याच प्रश्नावरती बोलूया आपण. 10 वर्षात कुठले मुद्दे आहेत ते सोडवले गेले नाहीत, प्रामुख्याने ते सोडवायला पाहिजे. कोणत्याही राजकारण्यांनी महत्त्वाचे मुद्दे काही सोडले नाहीत. अन्न पाणी वस्त्र निवारा हा मतदारसंघातल्या गोरगरिबाचा प्रश्न आहे. पण उद्याच्या विधानसभेला नवनिर्वाचित आमदार, सुशिक्षित आमदार हे पाहिजेत. हे जुने आमदार नाही का मत घेऊन काय व्हायलेत, एकदा नाही दोनदा आमदार व्हायलेत, पण विकासाच्या मायचा पत्ता नाही. विकासाचे मुद्दे कुठले असेल? विकास अन्न वस्त्र निवारा, पाण्याची सुविधा असो, रस्त्याची सुविधा असो, शिक्षणाची सुविधा असो, या अनेक प्रकारच्या मागण्या आहेत. पण इतकी एवढ्या काय करू शकत नाहीत ना ते फक्त एकदा खुर्ची भेटली तर ते काय करतात, एकदा खुर्ची भेटली की बस स्वतःचं काम, स्वतःची खडकी भरतात. जनतेच्या हिताचं काम कोणीच करीत नाही. 10 वर्ष झाले मुटकुळे साहेब आमदार आहेत. ते म्हणतात की मी इथला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करतोय, रस्ते झालेत, विकास झालाय असं. काहीच नाही, काही झालेलं नाही. उगा नुसता देखावा आहे. विकास तर झाला नाही, पण भकास झाला मात्र हे नक्की आहे. विकास झाला नाही, भकास झाला आहे, हे महत्त्वाच्या गोष्टी. आजच्या हिंगोलीच्या मतदारसंघात कसं पाहिजेत, आपण सुशिक्षित उमेदवार आपण निवडून द्यायला पाहिजे. सुशिक्षित कोण्या पार्टीचा असो. तसं आता आजच्या काळात नाही का कसं आहे, सुधीर भाऊ सराफ काँग्रेसचे उमेदवार, उंच सुशिक्षित होणारे उमेदवार आहेत. त्यांच्या पाठीमागं जनतेनं जर राहिलं तर जनतेचं भलं काही करू शकतात. त्यांच्या पाठीमागं जनतेनं राहिलं तर करू शकतात. बरं, सुशिक्षित उमेदवार असायला पाहिजे आणि सुशिक्षित मतदारांनी मतदान करायला पाहिजे असं म्हणतात. तुम्ही कुठं आलात? तू बोल, मला बोलता येत नाही. कुठं आलात का? आम्ही हिंगोलीहून आलो. इथंच राहतो हिंगोलीला. आमदार कोण आहे तुमचे? आमचा आमदार आहे मुटकुळे साहेब. हिंगोलीचा विकास झालाय का? विकास भरपूर झालेला आहे. कुठले प्रश्न आहेत सोडवले गेलेत? प्रश्न सध्या झाले तलाबपट्ट्याचे. काय त्यांना घर असताना त्याला उठवलं, पण त्यांची अजून घरपट्टी सगळं असून त्याला उठवलं. त्यांना तेवढंच आहे, फक्त त्यांना घर भेटावं. तुम्ही म्हणताय विकास झालाय, कुठला हिंगोलीचा कुठला? विकास म्हणजे जोड झाले इथं. हां, जोड झाले, आपलं बाग बगीचे झाले, लाईट 24 तास आहे. 24 तास लाईट मिळते. हो. यावेळेस पुन्हा निवडणुका जवळ येत आहेत.
आता निवडणुकीचे वारे वाहू लागले. काय वाटतंय हिंगोलीमध्ये कसं चित्र असेल? तिचं असावं ते कसं अजून सुधारणा म्हणजे कसे अजून भरपूर कामं राहिली आहेत थोडे असं वाटते. जे जो रोजगार भेटावं. जे होमगार्ड समस्या आमच्या ते बी होमगार्डला परमनंट नाही झाले अजून. 180 दिवस म्हणले होते त्याची मागणी आहे 365 दिवस करावं असं वाटते आम्हाला बी. मी बी होमगार्डमध्ये पण आमच्या अशा मागण्या नाही झाल्या. असं व्हावं पुरं मागण्या पूर्ण व्हावं आमच्या असं वाटते आम्हाला. आपण थेट युवकांशी जाऊयात. मित्रा, तरुण आहेस, काय वाटतंय कुठल्या मुद्द्यावरती यावेळेची निवडणूक व्हायला पाहिजे? कुठले मुद्दे चर्चेला यायला पाहिजेत? यावेळीचे का? यावेळेची सगळ्यात जास्त म्हणजे आता से भरती मारणारे मुलं आहेत त्याचा काहीतरी विचार करायला पाहिजे त्याची. हां त्याचा काहीतरी थोडा विचार करायला पाहिजे. जे नवीन पिढी आहे सध्या त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे सध्या त्यांनी. एक युवा म्हणून तुझे काय स्वप्न आहेत, काय सरकारकडून अपेक्षा आहेत, आणि कुठलं सरकार असं वाटतं की हे सगळे प्रश्न सोडवेल? शिंदे सरकार सोडून ना. शिंदे सरकार 100% सोडून. आताही शिंदे सरकार आहे, प्रश्न का सुटले नाही? सुटायलेत की अर्धे प्रश्न सुटले. कुठले प्रश्न होते, कुठले सुटले गेलेत, कुठले प्रश्नच राहिले? प्रश्न सुटायले तर फक्त कसं आहे आता काही लोकांचं काही लोक म्हणजे असं आहे तर विरोधी तर त्याला एवढंच आहे फक्त की म्हणजे विरोधक त्याला एवढंच आहे माहिती आहे की बाबा हे विरोध करतात फक्त की हे करू शकत नाहीत, पण जे करायचं का ते करणार फक्त ते. एक युवा म्हणून शैक्षणिकदृष्ट्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळतंय असं वाटतं तुला? शिक्षणामध्ये प्राधान्य मिळतंय, सवलती मिळतात या सरकारमध्ये? हो होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? काच हिंगोलीचं काय वाटणार? करावं फक्त सरकारने आता आलेल्या काहीतरी युवा पिढीचं ती सरकार योजना आणाली, काय सरकार दिली काय मग त्याच्या हिशोबानं सरकार हे करायला पाहिजे. जरा नवीन काय करायला पाहिजे लेकराईसाठी, तरुण पिढीसाठी. काकाजी कुठनं आलायत, काय नाव आहे तुमचं? माझं नाव राजकुमार घन. मी इथलाच रहिवासी आहे. हिंगोलीमध्ये 10 वर्ष तानाजी मुटकुळे साहेब आमदार होते. कुठले मुद्दे आहेत जे सोडवले गेले नाहीत आणि कुठले मुद्दे आहेत ते आतापर्यंत सोडवले? नाही, शेतीच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर बंधाऱ्याचा जो प्रश्न आहे तो थोडा म्हणजे 50% सोडवला गेला आणि 50% अजून बाकीच आहे. बाकी जर रोडच्या बाबतीत किंवा इतर विकासाच्या बाबतीत जर म्हणताल तर बाकीचे सर्व विकास या शासनाच्या काळामध्ये झालेला आहे असं म्हणजे दिसून येते. आता पुन्हा विधानसभा जवळ आल्यात. हिंगोली विधानसभेमधनं अनेक नावं चर्चेला आहेत, जसं की सुधीर आप्पा सराफ आहेत, भाऊराव पाटील आहेत, विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आहेत, संदेश देशमुख आहेत, वसीम देशमुख आहेत, अशी अनेक नावं आहेत. काय वाटते तुम्हाला की जनतेच्या मनातला, तुमच्या मनातला आमदार कोण? नाही, सध्या तरी अजून नावं जोपर्यंत डिक्लेअर होणार नाहीत तोपर्यंत आमच्या मनातला आमदार कोण हे आम्ही नाही सांगू शकत. परंतु जो कोणी आमदार येईल त्या आमदारांनी तो हिंगोलीचा असावा आणि हिंगोलीचा विकास त्यांनी सर्वार्थ या दृष्टीने करायला पाहिजे, एवढंच आमच्या नागरिकांची अपेक्षा आहे. पसंती कोणाला असणार आहे? कुठल्या मुद्द्यांवरती तुम्ही मतदान करणार? आम्ही विकासाचे जे काही मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यावर निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही मतदान करू. विकासाच्या मुद्द्यामध्ये नगरपालिकेचे जे मुद्दे आहेत, हा रोडचा जो प्रश्न आहे, ही जी ट्रॅफिक इथं जे जाम होतं आहे, ही ट्रॅफिक जाम म्हणजे होऊ नये ह्या दृष्टिकोनातून प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि नगरपरिषदेची कामं व्यवस्थित केली पाहिजे आणि ह्या सगळ्यावर अंकुश त्या आमदार साहेबांचं असलं पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे. आणखीन काही लोकांकडनं जाऊयात. काका, तुम्ही शेतकरी दिसतायत, कुठनं आलात? बावळगाव. बाबुळगाव. बरं, अच्छा. काय वाटतंय तुम्हाला, तुमचे आमदार कोण आहेत? मुटकुळे. मुटकुळे साहेब आहेत. शेतकरी आहात तुम्ही? हो. बरं, शेतीचे प्रश्न सुटलेत का? नाही, कुठले प्रश्न आहेत? आमच्या शेतात जाताच येत नाही. आमच्या शेतात गाडी पण जात नाही. काय करता प्रश्न सोडून? नाही कर्जमाफी मिळाली नाही ना, कवा झाली? काय वाटते यावेळेस कोण आमदार म्हणून पाहायचे? ते आता पब्लिकच्या मनावर आहे, आता आमच्या थोड्या एकट्याच्या मनावर आहे. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय जे कामं करेल ते आमदार होईल.
या वर्षात कुठली कामं झालीत? प्रश्न नाही ना. बरं, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण सुरू आहे, काय वाटतंय व्यवस्थित चाललंय? जनतेचे प्रश्न जनतेचे प्रश्न सुटलेच नाहीत ना साहेब. काय सुटलेत? आमच्या औरात जायला जागा, गाडी पण जात नाही, जोडा पण चालत नाही. आमदार कसा हवा? काम करणारा. आमदार हवा. तर अनेकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. काम करणारा आमदार असावा असं देखील लोकांचं मत आहे. आपण आणखीन काही लोकांशी चर्चा करूयात. काय वाटते, कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती यावेळेची निवडणूक व्हायला? नाही, यावेळेसची निवडणूक ही सर्वात जास्त मराठा आरक्षणावरती होणार आहे. मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर नक्कीच परत पुन्हा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादांच्या नेतृत्वातलं सरकार या ठिकाणी येणार आहे. परंतु या सरकारनं मराठाचा आरक्षणाचा विषय हा लवकर मार्गी लावायला पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी. सरकार तर म्हणते आरक्षण दिलंय मराठ्यांना. हो, सरकार म्हणते आरक्षण दिलेलं आहे, हे बरोबर आहे. परंतु जे मराठा समाजाच्या मनामध्ये कुठं गैरसमज जे आहेत, ते आरक्षण आम्हाला कायद्यानुसार मिळालेलं नाही. त्या आरक्षणामध्ये सरकारनं जनतेला, मराठा समाजाला स्पष्ट सांगायला पाहिजे. आणि जे मनोजदादा जरांगेची जी मागणी आहे सगळे सोयरीची, त्या मागणीची अंमलबजावणी तात्काळ करायला पाहिजे. नक्कीच सगळे सोयरीच्या अंमलबजावणी जर केली तर हेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे. नाही तर काय म्हणाल? जर सरकारनं आम्हाला चॉकलेट दिली मराठा समाजाला तर आम्ही त्यांना पण चॉकलेट देऊ. चॉकलेट देणार म्हणजे काय करणार? सरकार बरखास्त करणार, पाडणार. मतदान जरांगे पाटील म्हणतात जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही 288 जागावर लढू. लढूता ना आम्ही 100% ताकदीनं लढूता. हो, आणि निवडून पण आणूता. हो. काय वाटते, महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आहे? महाराष्ट्रात ज्यांना आरक्षण दिलं त्याचं सरकार येईल, अन्यथा अन्यथा नाही येणार. एकनाथ शिंदेनी शपथ घेतली मराठ्यांना आरक्षण देणार, आरक्षण दिलंय मराठ्यांना, हे पसंत नाही. त्यांनी 8 महिने झाले शपथ घेतलेली आहे, पण आतापर्यंत काहीच केलं नाही ना. नुसती चॉकलेटच दिलेली आहे, चॉकलेटच दिलेली. आता काय वाटते, कोण प्रश्न सोडवल मराठा आरक्षणात? सगळ्यांनी मिळून सोडवायला पाहिजेत, सर्वपक्षीय मिळून सोडवायला पाहिजेत. या सरकारवर विश्वास नाही? विश्वास आहे. विश्वास नसता तर मागण्याच केल्या नसत्या ना. हो, विश्वास आहे पण गांभीर्य घेईन झाले. काका, तुम्ही काय करता? आपण शेती करतो. आतापर्यंत भाजप सरकारने यानेच कामं केली, तर आतापर्यंत बाकी सरकारनं कामं केली नाहीत. तुमच्या रीच योजना असो, तुमची आता नवीन योजना आहे बायाची, एक लाख लेडकी असो, अशा बरेच योजना भाजप सरकारनेच केल्या येतात. पीक विमा मिळाला का? पीक विमा काही मिळाला, काही राहिलेला आहे. तुम्हाला मिळाला? हो हो. यावर्षी खताचे काय भाव होते? खताचे गेल्या वर्षी भाव तेच होते. DAP भेटलं नाही, बाकी 1250 भाव होते. 1250 रुपये भाव होते. महागाई घटली भाजपच्या काळात? महागाई घटली नाही, काय नाही, तेच भाव येतं. पण मात्र महागाई वाढली की घटली? घटली नाही आणि महागली नाही, तीच भाव. आता येणार काय वाटते तुम्हाला, कोण मनातला तुमचा मुख्यमंत्री कोण असायला? मनातलं आम्हाला एकनाथ शिंदेच. हो, ते तर शिवसेनेचे आहेत, भाजपचं सरकार येईल असं म्हणतात. दोघं युती होती पहिली, युतीमुळं युती तुटली तर तुम्ही एकनाथ शिंदे. तर या भावना आहेत लोकांच्या. आणि लोकांशी आपण चर्चा केल्यात आणि त्यांचं मत जे आहे ते जाणून घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक.